महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं राजकारण जर का आपण बघितलं आणि त्यामध्ये शरद पवारांची भूमिका जी कायम संभ्रमाची राहिली आहे. शरद पवार हे नेहमीच सिग्नल्स कायम आपल्या भोवती, आपल्या राजकीय चालींच्या भोवती, आपल्या राजकारणाभोवती एक संभ्रमाचं वातावरण तयार करून ठेवतात. पण आता कुटुंबातच 2 पक्ष झालेत. एक सत्तेत आहे, तेही मोदीबरोबरच्या भाजपसोबत आहे, आणि दुसरा पक्ष जो शरद पवारांचाच आहे तो विरोधी बाकावरती आहे. आज शरद पवारांची लेक सुप्रिया सुळेबरोबर शरद पवारांचा जो पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या त्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत आणि बारामतीच्या खासदारसुद्धा आहेत. त्या सुप्रिया सुळे यांना घेऊन शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात भेटले. संसदेतले हे कार्यालय आहे जिथे शरद पवारांनी आज सकाळी मोदींची भेट घेतली. त्यांच्यामध्ये बराच काळ चर्चा झाली. माहिती पुढे अशी आली की शरद पवारांनी ही भेट शेतकरी प्रश्नावर घेतली. तसे एक पत्रही मोदींना त्यांनी दिले. पण शरद पवारांचं जे टायमिंग आहे हेच नेमकं वेगळेपण देशाच्या राजकारणामध्ये राहिलं. जेव्हा सगळं राजकारण एका दिशेने जात असते तेव्हा शरद पवार नेहमी उलट काहीतरी करतात आणि आपलं वेगळेपण सिद्ध करतात. म्हणजे सध्या काय चाललं आहे की संसदेतलं कामकाज गेल्या 3 दिवसापासून ठप्प आहे. मागणी विरोधकांची एकच आहे आणि ती आता त्यांनी जास्त तीव्र केलेली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्या आणि त्यानंतर संसदेमध्ये नीट पेपर फुटी, CBSE, OSM घोटाळा, एकूणच देशाची शिक्षण पद्धतीची जी वाताहत झाली आहे ती त्यावर चर्चा झाली पाहिजे. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मग चर्चा, आणि यावरती आजही दोन्ही सभागृहात संसदेचं कामकाज ठप्प झालेलं आहे. आज संसदेबाहेर जेव्हा सर्व विरोधी पक्षाचे खासदार एकत्र आले तिथे राहुल गांधी होते. सुप्रिया सुळेसुद्धा विरोधी पक्षातच आहेत, अजून तरी त्याही होत्या आणि सगळ्यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी, घोषणाबाजी केली. नेमका याच काळात शरद पवार हे पंतप्रधान मोदींना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले. सोबत सुप्रिया सुळे होत्या. मध्यंतरी एका राजकीय विश्लेषकाने आपलं मत मांडताना असं सांगितलं होतं की शरद पवार NDA सोबत जाणार नाहीत. त्यांचं कारण देताना ते असं म्हणालेले, पवारांचा जो फायदा इंडिया आघाडीसोबत असल्यामुळे भाजपला होतो, मोदींना होतो, तो फायदा पवारसोबत आल्यामुळे मोदी, शहा आणि भाजपला होणार नाही. आता हे विश्लेषण किंवा निरीक्षण तंतोतंत खरं होतं की काय असा प्रश्न पडतो. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी मोदींच्या भेटीचं साधलेलं टायमिंग. काल CJPच्या आंदोलनात राहुल गांधींची एंट्री झाली. राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधींची सगळीकडे चर्चा व्हायला लागली. राहुल गांधींनी कसा मास्टर स्ट्रोक खेळलाय असं बोललं जाऊ लागलं. दुसरीकडे स्वतः शरद पवारसुद्धा जंतर मंतरवर गेले. इंडिया आघाडीची घटक पक्ष CJPला पाठिंबा देऊ लागले. पर्यायाने पहिल्यांदाच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे चित्र रंगू लागलं. पण हे सगळं 24 तास देखील टिकलं नाही. त्याचं कारण म्हणजे शरद पवार आणि मोदींची भेट. समाज माध्यमावर या भेटीचे फोटोज व्हायरल झाले आणि इंडिया आघाडीत फूट पडली. राहुल गांधींच्या कार्यक्रमात पण अशा चर्चांना पूरक वातावरण तयार झालं. शरद पवारांनी अचूक असं टायमिंग साधून ही भेट घेतल्याचे देखील बोललं जाऊ लागलं. कारण कालपासून मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आज पवारांनी मोदीसोबत भेट घेतली. हे एक प्रकारे मोदींच्या नेतृत्व क्षमतेला मान्यता देण्याचं काम केलं. पण हे सगळं पवारांनी पहिल्यांदाच केलं का? तर नाही. यापूर्वी देखील पवारांनी राहुल गांधींचा करेक्ट कार्यक्रम केला. नेमकं कधी आणि कसा पाहूयात या व्हिडिओतून. तुम्ही पाहत आहात खरा दर्पण. राहुल गांधींच्या वातावरण निर्मितीवर शरद पवारांनी पाणी टाकल्याचं सांगितलं जातं. उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवेळी भारत, पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात राबवलेले ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेला सीजफायर. याबाबत तात्काळ संसदेत चर्चा व्हावी अशी राहुल गांधी यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा राहुल गांधींनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली तेव्हा शरद पवारांनी त्याचं समर्थन केलं होतं. पण जेव्हा राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली त्यावर मात्र पवारांनी वेगळी भूमिका घेतली. शरद पवार म्हणाले की मी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विरोधात नाही, पण हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे. संसदेत इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणं शक्य नाही. राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याऐवजी सर्वपक्षीय बैठक झाली तर बरं होईल, असं शरद पवार म्हणाले होते. राहुल गांधी यांचा ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची मागणी करून सरकारला घेरण्याचा प्लॅन होता. पण पवारांनी याची अगदी उलट भूमिका घेत राहुल गांधी यांच्या प्रयत्नांची हवाच काढून टाकली. असं दुसरं उदाहरण द्यायचं तर ते राफेल प्रकरणाचं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राफेल विमानांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुख्य म्हणजे राहुल गांधींनीच हा मुद्दा लावून धरला होता. राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेटपणे मोदींवरती आरोप केले होते. अशावेळी विरोधी पक्ष म्हणून शरद पवारसुद्धा त्यांची साथ देतील अशी अपेक्षा होती. पण पवारांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. राफेलचा मुद्दा तापलेला असताना सप्टेंबर 2018मध्ये शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले, राफेलच्या व्यवहारात लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेतूबद्दल शंका नाही. पवारांचे हे वक्तव्य अशा वेळी आलं होतं जेव्हा काँग्रेसने या मुद्द्यावर थेट मोदींवरती आरोपांची राळ उठवली होती. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी मोदींचं नाव घेत आरोप करत होते. पण शरद पवारांच्या वक्तव्यावरून ते मोदींचा बचाव करतायत असा मेसेज गेला आणि राहुल गांधी बॅकफूटवर आले. यानंतर शरद पवारांनी स्पष्टीकरण देखील दिलं. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी राफेलच्या मुद्द्यावर कधीच मोदी किंवा NDA सरकारचं समर्थन करत नाही असं पवार म्हणाले खरे, पण तोपर्यंत जे डॅमेज व्हायचं ते झालं होतं. शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपकडून सुद्धा स्वागत करण्यात आलेलं होतं. भाजपचे त्यावेळचे अध्यक्ष अमित शहा यांनी या वक्तव्यासाठी पवारांचे जाहीर आभार मानले होते. 2019च्या निवडणुकीत राहुल गांधी आणि काँग्रेसने ज्या प्रकारे राफेलचा मुद्दा लावून धरला होता तशी आक्रमक भूमिका शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने शेवटपर्यंत घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा पवारांनी राहुल गांधींच्या आरोपामधली हवा काढून घेतली. शरद पवारांनी राहुल गांधींच्या आणखी एका मुद्द्याची हवा अशाच प्रकारे काढून घेतली होती. ते तिसरं प्रकरण होतं हिंडनबर्गचं, अदानीवरील आरोपांचं. अमेरिकेतल्या हिंडनबर्ग रिसर्चने 2023मध्ये भारताचे बिझनेसमॅन गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अत्यंत गंभीर असे आरोप केले होते. भारतातल्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा अगदी उचलून धरला होता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान यावरून विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे JCPची मागणी केली होती. पण याबाबत शरद पवार एका मुलाखतीत हिंडनबर्ग रिपोर्टचा हवाला देत म्हणाले, या मुद्द्याला खूप जास्त महत्त्व दिलं जाते. तेव्हा असे मुद्दे उपस्थित होतात तेव्हा देशामध्ये गोंधळ निर्माण होतो. याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. हे सगळं एखाद्याला टार्गेट करण्यासाठी केलं जाते असं वाटतं, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांनी या मुद्द्यावर विरोधकांना JCPच्या मागणीचाही विरोध केला होता. यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची भूमिका असू शकते, पण 19 विरोधी पक्षांचा विश्वास आहे की अदानीवरच्या आरोपांचा मुद्दा गंभीर आहे, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं. राफेलप्रमाणेच शरद पवारांनी हिंडनबर्गच्या मुद्द्यावरून सुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेसचं कधीच ताकदीनं समर्थन केलं नाही, हेच यावरून स्पष्ट होते. शरद पवारांनी आणखीन एका मुद्द्याची हवा अशाच प्रकारे काढून टाकली होती. ते चौथे प्रकरण म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेली टीका. राहुल गांधी हे अनेकदा सावरकरांवरून भाजपवरती निशाणा साधतात.
राहुल गांधी यांनी 2019मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून 2023मध्ये त्यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर जेव्हा त्यांना तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का असा प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नावर त्यांनी माझं नाव सावरकर नाही गांधी आहे, गांधी कोणाची माफी मागत नाही असं उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरावरून देशभरात प्रचंड चर्चा झाली. यावरून भाजपनं राहुल गांधी यांच्यावरती टीका केली, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेटपणे महाविकास आघाडीत सोडण्याचा इशारा दिला होता. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून शरद पवारांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली. शरद पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना अशी वक्तव्ये टाळा असा सल्ला दिला. सूत्रांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी पवारांना आश्वासन दिलं की इथून पुढे ते सावरकरांचा उल्लेख करणं टाळतील. यानंतर नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की सावरकर हा आजचा राष्ट्रीय मुद्दा नाही, तो जुना मुद्दा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या त्यागाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही असं देखील पवार म्हणाले होते. सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी अनेकदा भाजपवरती थेट हल्लाबोल केला, पण पवारांच्या मध्यस्थीनंतर राहुल गांधींच्या आरोपांची धार बोथट झाली. या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कधीच राहुल गांधींची साथ दिली नाही. हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर मोठा होऊ नये असाच प्रयत्न पवारांनी केला असं दिसून येते. थोडक्यात काय तर आज पुन्हा एकदा टायमिंग साधून शरद पवारांनी मोदींची भेट घेत राहुल गांधींचा कार्यक्रम केला असंही बोललं जाऊ लागलं. एकंदरीत मोदी पवार यांच्या भेटीत अनेक राजकीय संदेश लपलेले आहेत आणि त्याची उकल हळूहळू महाराष्ट्राला होईल. थोडक्यात काय तर आज पुन्हा एकदा टायमिंग साधून शरद पवारांनी मोदींची भेट घेत आपला हेतू पूर्ण करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे. सोबतच राहुल गांधींचा सुद्धा कार्यक्रम केलेला आहे. तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं? शरद पवारांनी मोदींची भेट घेऊन राहुल गांधींच्या आंदोलनाची धार कमी केली आहे का? शरद पवारांच्या राजकारणाबद्दलची तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी खरा दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.